रामराम शेतकरी मित्रांनो, आत्ताची महत्त्वाची बातमी आपण पाहणार आहोत सरकारी कांद्याबाबत। मित्रांनो, आपल्याला माहीत आहे की सरकारने कांदा एक्सप्रेस चालू केलेले आहे। मोठ्या मोठ्या शहरांमध्ये नाशिकमधून कांदा पाठवण्यात येणार आहे। तर मित्रांनो, आता ती गाडीच नाशिकमध्ये लासलगाव येथे अडवून धरण्यात आलेली आहे। तर नेमका काय प्रकार आहे सविस्तरपणे या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। मित्रांनो, कांदा एक्सप्रेस प्रहार संघटनेचे कार्यकर्ते आणि गणेश निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली लासलगाव रेल्वे स्टेशनवर कांदा एक्सप्रेस रोखून धरण्यात आली। गाड्यांमध्ये कांद्याची वाहतूक थांबवण्यासाठी कार्यकर्त्यांनी रेल्वे रुळावर आणि इंजिनसमोर ठिय्या मांडला। खराब आणि सडलेल्या कांद्याचा आरोप यावेळी करण्यात आला। आंदोलकांचा मुख्य आक्षेप होता की ट्रेनमध्ये भरले जाणारे कांदे अतिशय निकृष्ट आणि सडक्या दर्जाचे आहेत। एजन्सीने स्थानिक शेतकऱ्याकडून चांगला कांदा खरेदी न करता मधले दलाल किंवा व्यापाऱ्यांना फायदा पोहोचवला आहे, असा गंभीर आरोप यावेळी करण्यात आलेला आहे। तर मित्रांनो, शेतकरी नेते अजित नवले आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे। दिल्ली व इतर बाजारपेठांमध्ये असा निकृष्ट दर्जाचा कांदा पाठवल्यामुळे स्थानिक बाजारात कांद्याचे भाव पडतील आणि शेतकऱ्याचे मोठे नुकसान होईल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली। तसेच सरकारने योग्य साठवणूक सुविधा निर्माण न केल्याबद्दल आणि बाजारभावातील अस्थिरतेवर दीर्घकालीन उपाय न शोधल्याबद्दल सरकारवर टीकाही त्यांनी केली। तर मित्रांनो, जोपर्यंत हा निकृष्ट कांद्याचा साठा बदलून त्याऐवजी चांगल्या दर्जाचा कांदा भरला जात नाही, तोपर्यंत ट्रेन हलवू देणार नाही, असा पवित्रा कार्यकर्त्यांनी घेतल्यामुळे तिथे पोलीस आणि रेल्वे प्रशासनासोबत मोठा तणाव निर्माण झालेला होता। मित्रांनो, आपण पाहिलं की आता जो काही नाफेडचा कांदा खरेदीचा कारभार आहे तो आणखीनच चव्हाट्यावर येताना आपल्याला दिसून येत आहे। कांदा अतिशय निकृष्ट दर्जाचा नाफेड MCCF कडे सध्या आहे आणि तो कांदा इतर बाजार समित्यामध्ये तिथून पाठवू देणार नाही, अशी आक्रमक भूमिका शेतकऱ्यांनी आज तिथे घेऊन ती रेल्वे अडवलेली आहे। तर धन्यवाद मित्रांनो, आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा।